गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना सापळा रचून इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी अटक केली आहे। त्यामध्ये एका सराईत गुन्हेगारासह जिम चालकाचा समावेश आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 किलो 289 ग्रॅम गांजा, दुचाकी आणि 3 मोबाईल असा 2,35,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या तिघांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील शहापूर पोलिसांना गांजा विक्रीबाबतची माहिती मिळाली। त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी अरविंद सिंग, सार्थक बिन आणि मोहसिन सनदी या तिघांना ताब्यात घेतलं। त्यांची अंगझडती घेतली असता 57,225 रुपयांचा 2 किलो 289 ग्रॅम गांजा मिळून आला। हा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, 3 मोबाईल असा 2,35,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। अटक केलेल्यांपैकी मोहसिन सनदी हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून अरविंद सिंग हा जिम चालक आहे। तर सार्थक बिन हा उत्तर प्रदेशमधील अलसड या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केलंय। या कारवाईत पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक महावीर कुटे, गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे, उदय पाटील, रोहित डावाळे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे, सतीश कुंभार, बबन माळी, गजानन कोष्टी, संतोष जाधव सहभागी झाले होते। दरम्यान संशयित तिघांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।